एलिमेंट असे नाव असतात वेगवेगळे. तुम्हाला 10वीला जो चॅप्टर होता सेम बघा, फक्त हे तुमचा तो दुसरा चॅप्टर होता, इथं हा तिसरा आहे. सुरुवात सेम आहे बरं का, असं नाही की फक्त तेवढंच आहे. सुरुवात तुम्ही बघचाल की सर्व 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 सेम आहे, सेम, काहीच वेगळं नाही. उगाच रिव्हिजन करूया आपण. बघा, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स किंवा पिरियोडिक टेबल असं नाव असूया, असं नाव राहील. तर जसं तिकडं होतं तसंच इथं सुरुवातीला आहे 11th क्लासमध्ये पण, किंवा क्लासिफिकेशन का करायचं. उगं सोपं आहे, कळणार गेलं तर सांगा, मी थोडंसं इथं क्विकली सांगणार बरं काय. तुम्हाला जमतंय का थोडंसं? हे 10वीला झालेलं आहे सेम, म्हणून थोडं क्विकली सांगितलं तर जमतंय का? बोला बरं जरा, क्विकली सांगितलं तर जमतंय का? तर सर्वात पहिला प्रश्न आहे व्हाय क्लासिफिकेशन. साधी गोष्ट आहे, सुरुवातीला अतिशय कमी एलिमेंट्स होते, 30च होते, म्हणून क्लासिफिकेशन करायची गरज नव्हती. हळूहळू एलिमेंटची संख्या वाढून 118 वर गेली, आणि म्हणून संख्या जास्त झाली की त्यांचा अभ्यास करण्यासाठी क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. सो द एलिमेंट्स वर क्लासिफाईड टू मेक देअर स्टडी इझी अँड सिस्टमॅटिक. हे तुम्हाला 10वीला झालेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, आपण बायोलॉजीमध्ये पण क्लासिफिकेशन का करतो, तेच स्टडी इझी आणि सिस्टमॅटिक करण्यासाठी. आता हे फर्स्ट क्लासिफिकेशन काही तुम्हाला नाहीये 11वी मध्ये, पण ते 10वी मधलं आहे, पण चालतंय, राहू द्या, काय फरक पडतो. फर्स्ट क्लासिफिकेशन मध्ये काय केलं होतं, एलिमेंट्सला मेटल्स आणि नॉन मेटल्स असं डिवाइड केलं होतं. परंतु काही वेळानंतर काही एलिमेंट्स मध्ये मेटल आणि नॉन मेटल दोघांच्याही प्रॉपर्टीज सापडल्या. मग त्यांना मेटल म्हणायचं का नॉन मेटल म्हणायचं, ती ह्या क्लासिफिकेशनला जमलं नाही. मग त्यांना नवीन मेटॅलॉइड असं नाव द्यावं लागलं, म्हणून पहिलं क्लासिफिकेशन चुकलं. कळलं नसलं की कळलं नाही म्हणायचं, हे फर्स्ट क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर दुसरा प्रयत्न केलेला आहे डोबे रायनरने, डोबे रायनर्स लॉ ऑफ ट्रायड. जर्मन सायंटिस्ट. हे काय पाठ करायची गरज नसते, ते 10वी मध्ये पाठ करत असतो आपण, पण काही गरज नाही. डोबे रायनरनं 1817 मध्ये दिला. त्याचं म्हणणं काय, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू ॲटॉमिक मास. हे महत्वाचं लक्षात घ्या. मॉडर्न पिरियोडिक टेबल सुरू म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबल जो आपल्या पुढे आहे आता, हे लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल म्हणतात त्याला, हे असा. तो पिरियोडिक टेबल येण्याच्या अगोदर बऱ्याच जणांनी प्रयत्न केले. डोबे रायनर, पुन्हा आणखीन न्यूलंड, त्याच्यानंतर मेंडेलिव्ह, ह्या सर्वांनी महत्व कशाला दिलं होतं, ॲटॉमिक मासला, हे विसरायचं नाही. परंतु हेनरी मोसलेच्या फेमस एक्सपेरिमेंट नंतर महत्व कशाला आलं, ॲटॉमिक. बोला, कशाला महत्व आलं, आठवते का सांगा बरं, कशाला महत्व आलं, ॲटॉमिक मासला का ॲटॉमिक नंबरला? लय वेळ लावता रे तुम्ही बाळांनो, एवढा वेळ नसतो रे बाळांनो, फटाफट फटाफट बोलत जावा. कशाला महत्व आलं सांगा ना. कसं रे, डोबे रायनर, न्यूलंड आणि मेंडेलिव्ह ह्यांनी ॲटॉमिक मासला नंबर दिलं, तर हेनरी मोसले यांनी एक्सपेरिमेंट केला आणि ॲटॉमिक मासपेक्षा ॲटॉमिक नंबर ही मोर फंडामेंटल प्रॉपर्टी आहे असं सांगितलं. यस विद्या, करेक्ट. चला, बाकीचे कुठे गेले, कसं काय विसरता तुम्ही, एवढं महत्वाचं विसरू शकत नाही बाळांनो. मी काय उगाच काही आकाशातलं विचारलं का, जे अति कामाचं आहे पिरियोडिक टेबल मध्ये, ह्याच्याशिवाय होऊच शकत नाही काम. ओके, चालतंय, तरी असो, करत चला अभ्यास. सो डोबे रायनर मग काय म्हणला की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट ह्या ॲटॉमिक मासशी रिलेटेड आहेत. म्हणजे बाकी हे सर्वच जण ॲटॉमिक मासला महत्व देतात, त्याच्यामुळं विसरायचंच नाही ॲटॉमिक मास. मग ट्रायड कशाला म्हणायचं, डोबे रायनरचा ट्रायड काय, तर अतिशय कामाचं आहे हे. ह्याच्यावरती एखादा प्रश्न पडू शकतो, पडला तर कमीच पडतो, तरी पण 3 एलिमेंटचा ग्रुप ज्यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत, केमिकल प्रॉपर्टीज. बघा, द ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज, ह्याला ट्रायड असं म्हणतो आपण. परंतु एवढंच नाहीये ट्रायड मध्ये, आणखीन काय आहे बघा. बघा, जसं की लिथियम, सोडियम, पोटॅशियम, हे ग्रुप ऑफ 3 एलिमेंट आहे, 1 2 3, ज्यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत. तर ट्रायड मध्ये आणखीन एक गुणधर्म दिसून येतो, पहिला आणि तिसरा हे जे एलिमेंट आहेत,
त्यांना आपण एक्स्ट्रीम एलिमेंट म्हणूया, एक्स्ट्रीम म्हणूया. एक्स्ट्रीम म्हणजे कडेचे. आणि हा सोडियम ह्याला मिडल एलिमेंट म्हणायचं. काय म्हणायचं? मिडल. तर असं दिसून आले ट्रायड मध्ये की ह्या मिडल एलिमेंटचा ॲटॉमिक मास म्हणजे ह्या एक्स्ट्रीम एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचं ॲव्हरेज असतंय. ॲव्हरेज म्हणजे काय? दोघांची बेरीज भागिले 2. तुम्ही हे जर करून बघितलं तर नियरली येते. एक्झॅक्ट येत नाही, परंतु नियरली उत्तर 23 येते. इथं आता एक्झॅक्टलीच येईल. बघूया किती झालं. 7 ह्याच्यात घातलं 40, 7, 36, 40, 46 भागिले 2 म्हणजे 23 येते. इथं तर एक्झॅक्ट आलं, पण कधी कधी 22.9 पण येऊ शकते. सो डोबेरायनरचा लॉ ऑफ ट्रायड काय म्हणतो मग? डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड तो म्हणतो ज्यावेळेस आपण काही एलिमेंट्सला समजा एक्स वाय झेड अशा 3 एलिमेंटला अरेंज करतो इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये आपण अरेंज करायचं. हे कमीवाला, हा जास्तवाला, हा सर्वात जास्तवाला खाली. आणि ह्यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर असल्या पाहिजेत. तर असं दिसून आलंय की ह्या मिडल वाल्याचा ॲटॉमिक मास हे ह्या बाकीच्या दोघांच्या ॲटॉमिक मासचं ॲव्हरेज असते. काय म्हटलं बघा? ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट इज अप्रॉक्सिमेटली, हे शब्द महत्वाचा आहे, एक्झॅक्टली नाही पण अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन. मीन म्हणजेच ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मास ऑफ अदर 2. कळलं का हे? कळलं का हे? येस और नो बोलायचं. नो असेल तर नो, फक्त फटफट बोलत जावा. मग उदाहरणार्थ मीन ऑफ ॲटॉमिक मास ऑफ लिथियम अँड पोटॅशियम. हे बघा, हे लिथियम आहे, सॉरी पोटॅशियम आहे आणि हा लिथियम आहे. ह्या दोघांचं मीन म्हणजे सोडियमचं मास. बघा काढून दाखवलं. लिथियम पोटॅशियम त्याचं हे ॲव्हरेज म्हणजे मीन इज इक्वल टू 23, जे की कोणाचं मास आहे? मधल्या एलिमेंटचं सोडियमचं. एक इलस्ट्रेशन झालं. त्याच्यानंतर आणखीन काही उदाहरणं आहेत, पण हे काय हे 10वी साठी काय गरजेचे आहेत. इथं काही पाठ करू नका तुम्ही, इथं असलं विचारत नाहीत, पण उगं तुम्हाला उदाहरणं समजून सांगण्यासाठी म्हणून. बघा, दुसरं ट्रायड आहे कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम. हे त्यांचे ॲटॉमिक मासेस. जर तुम्ही बघितलं ह्या दोघांचं जर ॲव्हरेज काढलं 40 आणि 137चं, बघा 40 137 भागिले 2, ह्या दोघांची बेरीज होते 177.4 भागिले 2 करा तर तुमचं उत्तर येतंय 88.7. ह्यांचं ॲव्हरेज आलं 88.7. मग ते अप्रॉक्सिमेटली इक्वल टू हे आहे. अप्रॉक्सिमेटली, एक्झॅक्टली येत नाही म्हटलं ना मी, कधी येतंय कधी येत नाही एक्झॅक्टली. हे दुसरं उदाहरण. तिसरं उदाहरण ट्रायडचं, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. बघा, ह्या दोघांचं ॲव्हरेज काढायचं आहे का नाही? एक्स्ट्रीम वाल्यांचं ॲव्हरेज काढायचं. हे क्लोरीन आणि आयोडीन भागिले 2, 162.4 डिवाइड बाय 2 येते. काही मी करत बसत नाही आहे का नाही? तर उत्तर येते 81.2. 81.2 हे जवळपास 79.9च्या जवळपास आहे का नाही? पटायले का? येस और नो बोलत चला आता. चला येस और नो. कळाले ना? मी जास्त वेळ घालत नाही, ह्या गोष्टी ऑलरेडी झाल्यात म्हणून तुम्हाला, बरं काय? त्यानंतर आणखीन एक ट्रायड दिलंय. हे सर्व तुमचे 10वीचेच मी प्रश्न पण 10वीचे उचललेत, कारण छान छान प्रश्न आहेत तिथं. तुम्ही म्हणसाल सर काय 10वी शिकायला लागली काय? पण ते आहे सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम. तर करून बघू शकता तुमचं तुम्ही भागाकार. आता इथं म्हटलंय की आयडेंटिफाय द डोबेरेनियस ट्रायड फ्रॉम फॉलोइंग ग्रुप ऑफ एलिमेंट्स. हा प्रश्न पडू शकतो असला तुम्हाला नीटला देखील, पण कमीच पडतात हे प्रश्न. तर पहिला आहे का बघूया. ह्याची आणि याची बेरीज करायची. बघा, हे एक्स्ट्रीम 2 किती आहे? पण हे तर मी करूनच दाखवलं ना. मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम मागच्या पानावर केलेच की. हे बघा, मागच्या पानावर केले ना आपण. हे दिसला का? हे मॅग्नेशियम, स्ट्रॉन्शियम. ओय 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 ओय, नाही केलं. करून बघूया, करून बघावं लागेल. मॅग्नेशियम, ट्रॉन्शियम मीन कुणाकुणाचं काढायचं आहे? मॅग्नेशियमचं आणि स्ट्रॉन्शियमचं. 24.3 अधिक 87.6 डिवाइड बाय 2
इज इक्वल टू, चला बेरीज सांगा किती येते ते, सर्वांनी सांगायचे मला बेरीज. बेरीज किती येते सांगा फटाफट. बेरीज 111.9 1.9 डिवाइड बाय 2. सो 2 पंचे 10 उरला 1, 2 पंचे 10 उरला 1 झाले 19 दिला पॉइंट. ओय 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 92 18 उरला 1 2 पंचे 10. मग 55.95 हे उत्तर आलं. मग आता हे कुणा एवढं असलं पाहिजे रे मास, कुणासारखं असलं पाहिजे हे मास, मिडल एलिमेंट. मिडल एलिमेंट म्हणजे कॅल्शियम सारखं असलं पाहिजे. आहे का सांगा बरं, आहे का? यस और नो, यस और नो. ह्या दोघांचं ऍव्हरेज ह्या मिडल एलिमेंट एवढं आहे का रे? ऍव्हरेज आले 55.95 आणि हे आहे 40.1. आहे का? यस और नो? नो. म्हणजे हे डोबर आयनरचा ट्रायड नाही. दिस इज नॉट डोबर आयनर ट्रायड. आता दुसरा आहे का बघूया. ऍव्हरेज कुणाकुणाचं काढायचं सांगा बरं, सांगा. सल्फर, सेलिनियम आणि टेल्युरियम. तुम्ही आता मला सांगा त्या तिघापैकी ऍव्हरेज कोणत्या दोघांचं काढणार सांगा बरं. ऍव्हरेज कुणाकुणाचं काढणार रे बाळांनो, फटाफट सांगा बरं. कमॉन, यस कमॉन. ऍव्हरेज कुणाकुणाचं काढणार? गुड, व्हेरी गुड वेदांत. ह्या दोघांचं काढणार. सर्वांनी उत्तर द्या बाळांनो, आळस करू नका. आळस हा माणसाचा शत्रू आहे. आळस कराल तर तुम्हाला काहीही भेटणार नाही. फर्स्ट अँड लास्ट. मग ह्यांचं किती येतं ऍव्हरेज बघूया आपण. 32.1 प्लस 127.6 डिवायडेड बाय 2. चला काढा ऍव्हरेज तुम्ही. मला माहित नाही, तुम्ही काढून दाखवा, माझ मी बघतो नंतर. किती आले बेरीज? आले 159.7 डिवायडेड बाय 2. हे 2 न भागल्यावर किती येतं रे? 2 सत्ते 14 उरला 1 92 18 उरला 1 झाले 17 2 8 16 आणि 2 8 16 उरला 1 2 पंचे 10. ओके, मग हे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू धिस आहे का नाही? यस और नो? यस और नो? अप्रॉक्सिमेटली इक्वल आहे का नाही? यस. देअरफॉर इट इज अ डोबेरायनर्स ट्रायड. इट इज अ डोबेरायनर्स ट्रायड. आता तुम्ही मला हे सिद्ध करून दाखवा आहे का नाही, हे तुम्ही मला करून दाखवा बरं. चला सर्वांनी, व्हेरी गुड. चला फटाफट, चला बरं. सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आणि उत्तर मला पोस्ट करायचं आहे. काही जण आळशी असतात, सरच करतील याची वाट बघतात. त्यांना आयुष्यभर स्वतः करायला जमत नाही बाळांनो. यस का नो एवढंच मला पाठवा. डोबेरायनर्स ट्रायड आहे किंवा नाही? आळस करून तुम्हाला कधीच काही भेटणार नाही. 24.55 येईल म्हणजे यस. विद्या नो कसं आलं बेटा? यस आहे ना, जवळपास सिमिलरच आहे की. 24.3 आणि 24.55. व्हेरी गुड फलक, दिव्या, वेदांत. चला म्हणजे जमलंय, काय अडचण नाही. ड्रॉबॅक काय आहेत डोबेरायनर्स ट्रायडचे? ड्रॉबॅक, ही कुड नॉट क्लासिफाय ऑल द नोन एलिमेंट्स. त्याच्या वेळेस जेवढे एलिमेंट माहित होते ते सर्व त्याला क्लासिफाय करता आलं नाही, तो काही जणांनाच क्लासिफाय करता आलं. सम ट्रायड्स डू नॉट ओबे डोबेरायनर्स लॉ. म्हणजे उदाहरणार्थ हे बघा, हा ट्रायड म्हणजे ह्या तिघांच्या प्रॉपर्टी सिमिलर आहेत बघा. कोण कोण? मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम. ह्यांच्या प्रॉपर्टी सिमिलर आहेत. पण डोबेरायनरचा लॉ मान्य करायलेत का? ह्या दोघांचं ऍव्हरेज म्हणजे हे आहे का नाही? म्हणजे काही ट्रायड्स डोबेरायनरचा लॉ मान्य करत नाहीत, म्हणून डोबेरायनरचा लॉ फेल ठरला आणि काय केला? अमान्य केला. त्याच्यानंतर प्रयत्न केला हे दुसऱ्या ग्रेट सायंटिस्टने, न्यूलँड. न्यूलँड म्हणायचं, न्यूलँड. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. इंग्लिश सायंटिस्ट म्हणजे इंग्लंडचा रहिवासी, नाव आहे जॉन न्यूलँड. त्याच्या वेळेस 56 एलिमेंट्स माहिती होते. असला एखादा प्रश्न घाणेरडा विचारू शकतात. हाऊ मेनी एलिमेंट्स वेअर नोन ऍट द टाइम ऑफ न्यूलँड? खरं तर विचारायला नाही पाहिजे, पण विचारू शकतात. ही अरेंज्ड एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक मास. हे महत्वाचं आहे बरं का, ऍटॉमिक मासला महत्व दिले हे ना. पण 1866 मध्ये
त्यांनी हायड्रोजन पासून थोरियम पर्यंत एलिमेंटला अरेंज केलं. तर न्यूलंड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह काय म्हणतो बघा. आपण लॉ बघूया नंतर, पहिल्यांदा आधी समजून घेऊया ऑक्टेव्ह म्हणजे काय बाळांनो. मला थोडस चेंज करावं लागेल ना याला. थांबा जरा, डोंट सेव्ह. ओ यार, ह्याला थोडस आपल्या गरजेनुसार सेव्ह करूया. कंट्रोल एक्स. पसंद नहीं तो तेरा गाना ऐसा लिखेंगे इधर, है का नाही. आता जरा समजते व्यवस्थित. नोट्स प्रॉपर असल्या पाहिजे. तो आधी नोट्स एकदा जबरदस्त असल्या की शिकवायलाही सोपं, शिकायलाही सोपं, डोक्याला तापच कमी. बघा आता, द न्यूलंड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स आपल्याला पाहायचं आहे. तर सर्वात पहिले ऑक्टेव्ह म्हणजे काय. सा रे ग म प ध नि सा, ह्याला ऑक्टेव्ह असं म्हणतात. ऑक्टेव्ह. ऑक्टेव्ह विषयी माहिती फिजिक्स मध्ये 12वी मध्ये डिटेल मध्ये आहे. भारतामध्ये जसं सा रे ग म प ध नि 1 2 3 4 5 6 7 7 बेसिक एलिमेंट आहेत म्युझिकचे. तसं अमेरिकेमध्ये डो रे मी फा सो ला ती असं आहे. फ्रिक्वेन्सी वाढत जाते. तर जसं ह्यांना अरेंज केलंय तसं त्यावेळेस माहित असलेले सर्व एलिमेंट त्यांनी काय केले. हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन इथपर्यंत अरेंज केले. मग पुढचा एलिमेंट फ्लोरीन पुन्हा ह्या पुढच्या ओळीमध्ये अरेंज केला. फ्लोरीन, सोडियम वगैरे वगैरे. पुन्हा त्याच्यानंतर पुढचा एलिमेंट इथं, पुन्हा त्याच्यानंतर इथं, पुन्हा त्याच्यानंतर इथं. तर त्यांना आश्चर्यकारक असं कळलं की जर आपण एलिमेंट अरेंज करत गेलो तर हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, तर प्रत्येक 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीच्या पहिल्या एलिमेंट सारख्या आल्यात. तर तसंच ह्या 9व्याच्या दुसऱ्या सारख्या येणार. म्हणजे कोणताही एलिमेंट असो, हा एलिमेंट म्हटला की ह्याच्यासारखी प्रॉपर्टी इथून पुढे 8व्या एलिमेंटची येणार. म्हणजे ऑक्टेव्ह नुसार जर अरेंज केलं तर एका खाली एक येणाऱ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सारख्या आहेत असं त्याला दिसून आलं. कुणाला? न्यूलँडला. पण एका ठिकाणी त्याला 2 एलिमेंट ठेवावे लागले, इथं पण ठेवावे लागले, माहित असू द्या. तो काय म्हणतो न्यूलँड, व्हेन एलिमेंट्स आर अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. हे महत्वाचं आहे. सर्वजण ॲटॉमिक मासेस म्हणालेत, सर्वजण ॲटॉमिक मासेस म्हणालेत. द प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी 8th एलिमेंट आर सिमिलर टू दोज ऑफ फर्स्ट एलिमेंट. 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी त्याच्या माग, म्हणजे कोणता एलिमेंट घेतला की त्याच्या पुढे 8 न गेले की त्याची ह्याची प्रॉपर्टी सिमिलर येते. लॉ कळला का सांगा. इट इज लाईक ऑक्टेव्ह ऑफ म्युझिक. म्युझिकचे ऑक्टेव्ह सारखं आहे. लिमिटेशन्स काय, जरी त्याच्या वेळेस न्यूलँडच्या वेळेस 56 एलिमेंट माहित होते, पण हिज लॉ वॉज ऍप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. त्याच्या पुढे हा लागू होत नव्हता जशाला तसा. कॅल्शियम म्हणजे ॲटॉमिक नंबर 20 आहे, म्हणजे त्याच्या म्हणजे खूप जवळ. म्हणजे 56 एलिमेंट कुठं आणि हे 20 म्हणजे खूपच कमी. 20 नव्हते. कॅल्शियम म्हणजे 20 ॲटॉमिक नंबर आहे, परंतु एवढंच की कॅल्शियम पेक्षाही पुढे भरपूर एलिमेंट होते, एवढंच लक्षात ठेवा. कारण का तर कॅल्शियम म्हणजे त्यावेळेस 20 एलिमेंट नव्हते, कारण नोबेल गॅसेस शोधले गेले नव्हते. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, कॅल्शियमच्या पुढेही बरेच एलिमेंट होते, परंतु त्याचा लॉ फक्त कॅल्शियम पर्यंतच अप्लिकेबल होता. न्यूलँड प्लेस 2 एलिमेंट्स इन द सेम बॉक्सेस. हे पण रॉंग आहे बघा.
आता हे सारे गम पदनिसानुसार कुठं आहे? एकाच बॉक्समध्ये दोन दोन एलिमेंट ठेवावं लागले कधी कधी प्रॉपर्टीज मॅच करण्यासाठी. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल कोबाल्ट आणि निकेलला एकत्र ठेवलं, सेरियम आणि लॅन्थॅनमला एकत्र ठेवलं. बघा आहे ना वर, कोबाल्ट आणि निकेल, सेरियम आणि लॅन्थॅनम. एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज वेर केप्ट इन द सेम ग्रुप. त्या ऑक्टेव्हच्या नादामध्ये एकाच ग्रुपमध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टी असणारे एलिमेंट पण ठेवले, जसं की ठेवायला नाही पाहिजे. जसं की कोबाल्ट आणि निकेलला हॅलोजनच्या ग्रुपमध्ये ठेवले. बघा हे बघा, कोबाल्ट आणि निकेलला हॅलोजन सोबत ठेवले. हॅलोजनच्या प्रॉपर्टीज कोबाल्ट सारख्या नाहीत, म्हणजे हे पण एक ड्रॉबॅक आहे. आयर्न इज ऑल्सो प्लेस्ड अलॉंग नॉन मेटल ऑक्सिजन अँड सल्फर. आता आयर्न तर मेटल आहे, हे बघा, पण त्याला ऑक्सिजन आणि सल्फर सोबत ठेवले जे की नॉन मेटल आहेत. अरे रे, चुकाच चुका. नुसतं पेटी वाजवली म्हणजे होतंय का रे? नाही, केमिस्ट्री पण मॅच झाली पाहिजे ना. नो प्रोव्हिजन फॉर न्यू एलिमेंट्स. न्यू म्हणजे त्याच्यानंतर काही नवीन एलिमेंट शोधले गेले. नोबेल गॅसेस न्यूलँडच्या वेळेस माहिती नव्हते, नंतर शोधले गेले. मग त्यांना कुठं ठेवायचं? त्यांना ठेवायला कसलीच जागा नव्हती. त्यांना ठेवलं की लॉ फिसकू लागला. कसा फिसकू लागला? कारण बघा ना, फ्लोरिनच्या नंतर एक नोबेल गॅस शोधला गेला, मग त्याला कुठं ठेवायचं? इथं ठेवलं, समजा ह्याच्या जागेवर ठेवलं निऑनला, मग सोडियमला इथं ठेवावं लागेल, मॅग्नेशियमला इथं ठेवावं लागेल, म्हणजे पूर्ण ते फिसकूनच चाललंय. म्हणजे देर इज नो प्रोव्हिजन फॉर द न्यू एलिमेंट्स. प्रॉपर्टीज ऑफ न्यू एलिमेंट्स डिड नॉट फिट ऑक्टेव्ह लॉ. नवीन एलिमेंट म्हणजे नोबेल गॅसेस शोधले गेले, राजवायू, इनर्ट गॅसेस, ते ऑक्टेव्ह लॉ ओबे करत नव्हते. न्यूलँड विषयी कळलं का सांगा? न्यूलँड विषयी कळलं का? न्यूलँडचं कळलं का रे? ओके. न्यूलँडचं एकच म्हणणं आहे बाळांनो, जेव्हा एलिमेंटला आपण इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासने अरेंज करतो, प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी 8th एलिमेंट आर सिमिलर टू फर्स्ट एलिमेंट. बस खतम. त्याच्यानंतर आला द ग्रेट मेंडेलिव्ह. हा एक रशियन सायंटिस्ट आहे, डिमिट्री मेंडेलिव्ह. 1900 काय त्याचा जन्म फिनवा, अरे पाठ करू नका, कोण विचारत नाही. त्याचं म्हणणं आहे की ॲटॉमिक मास इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट. डोबेरायनर असो, न्यूलँड असो, मेंडेलिव्ह असो, हे सर्व काय म्हणतात? ॲटॉमिक मास इज द फंडामेंटल प्रॉपर्टी. मेंडेलिव्हच्या 63 एलिमेंट्स माहिती होते, त्यांनी सर्वच एलिमेंट क्लासिफाय केले. त्यांनी एलिमेंटला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास मध्ये अरेंज केलं, सर्व तेच करले. ही मेड द टेबल, एक टेबल बनवला त्यांनी, अकॉर्डिंग टू फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. भौतिक आणि रासायनिक प्रॉपर्टीच्या आधारावरती मेंडेलिव्हने टेबल बनवला. त्यालाच मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल म्हणतात. आणि त्यांनी असं सांगितलं की प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर इंटरवल. विशिष्ट कालावधीनंतर, विशिष्ट इंटरवल नंतर, म्हणजे एलिमेंट जर अरेंज करत गेलो असं की विशिष्ट कालावधीनंतर एलिमेंट्स काय करायला तर प्रॉपर्टीज रिपीट करलेत. हे बघा असं, म्हणून पिरियडिक टेबल म्हणतात त्याला. म्हणजे एखादी गोष्ट विशिष्ट कालावधीनंतर रिपीट व्हायला लागली, विशिष्ट अंतरानंतर, की त्याला पिरियडिक म्हणायचं. उदाहरणार्थ उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, पिरियडिक. उदाहरणार्थ घड्याळाचा काटा फिरत पुन्हा एकदा त्याच जागेवर होतो, पिरियडिक. उदाहरणार्थ तुम्ही एसटी मधून जात असताना रस्त्यावरती किलोमीटरचे दगड पुन्हा पुन्हा दिसतात, पिरियडिक म्हणायचं त्याला. पण आता तुम्ही एखादी गोष्ट सांगा बरं पिरियडिक, दररोजच्या जीवनात पिरियडिक असणारी गोष्ट सांगा बरं तुम्ही. पुन्हा पुन्हा येणे, त्याला पिरियडिक म्हणायचं. तुमच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट सांगा बाळांनो. कोणती सांगा? हा ठीक आहे, वर्क पुन्हा पुन्हा करता तुम्ही, शाबाश. आणखीन अभ्यास, पिरियडिक. जेवण सर्वात भारी है ना, जेवण करता का नाही तुम्ही?
पिरियडिकच आहे ना. मग मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल मेंडेलिव्हने बनवला. तर त्याचा कशा मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ वरती आधारित होता. हा स्लीप. व्हेरी गुड विद्या, वा वा. असं जरा उदाहरण दे जा, डोकं म्हणतात त्याला. तर पिरियडिक लॉ मेंडेलिव्हचा आहे. काय म्हणतो तो? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक मासेस. यस, डे अँड नाईट. व्हेरी गुड. आता तुम्हाला यायला लागले, एकदम छान. वा पूनम, व्हेरी गुड. Properties of elements are periodic functions of their atomic masses. Right? Properties of elements are periodic functions of their atomic masses. Periodic function म्हणजे पुन्हा पुन्हा रिपीट होणारी आणि कुणावर आधारित असतात? ऍटॉमिक मासेसवर आधारित असतात. आणि ह्या लॉच्या आधारावर मेंडेलिव्हने हा एक पिरियडिक टेबल बनवला. काय हा पिरियडिक टेबल? कोण विचारत नाही, डोक्याला ताप घेऊ नका. बस असा एक टेबल बनवला, जे की 10वीत आहे तुम्हाला. याच्यात काय लक्षात ठेवायचं ते मी तुम्हाला सांगतो. एकूण मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे 8 ग्रुप आहेत. नंतर एक ग्रुप डिस्कवर झाला, त्याला झिरोथ ग्रुप म्हणतात. ते इकडे ठेवला, झिरोथ ग्रुप. ते नोबल गॅसेसचा आहे, पण मेंडेलिव्हने तो शोधला नव्हता. नंतर डिस्कवरी झाली नोबल गॅसेसची. झिरोथ ग्रुप असं म्हणतात त्यांना. आता त्याला आपण 18वा ग्रुप म्हणतो. हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन बघा हे कसे अरेंज केलेत. हे जे उभे आहेत त्यांना सिरीज म्हटलेला आहे. तर अशा एकूण सिरीज किती आहेत बघा. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये एकूण सिरीज किती आहेत? 12. कॉलम किती आहेत? 8. रोज हे बघा, कॉलम म्हणजे उभे, रोज आडवे. कॉलम असा असतो, 3 कॉलम झाले, आणि रोज म्हणजे असे आडवे. हे बघा, हे 4 रो. तर मेंडेलिव्हच्या पिरियडिक मध्ये कॉलम आहेत 8, रोमन अंकात लिहिलेत बरं का. कॉलमलाच ग्रुप देखील म्हटलेला आहे. कॉलमलाच काय म्हटलं? ग्रुप. आणि पिरियड्स किती आहेत सांगा बरं आता एकदा तुम्ही मला. पिरियड्स किती होते सांगा. पिरियड किती आहेत? गुड, व्हेरी गुड. पिरियड बेटा, पूनम मी पिरियड विचारतोय. कॉलम आणि पिरियड. पिरियड म्हणजे आडवे, कॉलम म्हणजे उभे. घराला कॉलम असतात का नाही, ते उभे. कॉलम म्हणजे उभे, पिरियड्स म्हणजे आडवे. रोज. कॉलम्स म्हणजे उभे, त्यांना ग्रुप्स पण म्हणतात. कॉलमलाच काय म्हणतात? ग्रुप्स देखील म्हणतात. फलक 7 पिरियड हे नवीन मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये. मॉडर्न पिरियडिक टेबल नाही, मी मेंडेलिव्हचं विचारतो. मेंडेलिव्ह मध्ये एकूण 12 आहेत रोज. एवढंच लक्षात ठेवा तुम्ही, डोक्याला ताप घेऊ नका जास्त. रोज म्हणजेच पिरियड, आडवे. पिरियड मध्ये झोप येते म्हणून आडवं पडावं लागतं, असं लक्षात ठेवायचं. कॉलम उभे, त्यालाच ग्रुप्स म्हणतात. ग्रुप्स, पिरियड. पिरियड म्हणजे रोज, ग्रुप्स म्हणजे कॉलम. कॉलम आहेत एकूण 8. त्याच्यानंतर झिरोथ कॉलम एक ऍड केलाय, पण ते डोक्याला ताप घेऊ नका आताच. हा मेंडेलिव्हचा पिरियड टेबल पुन्हा एकदा. आता त्याच्यात काय, हे काय डोक्याला ताप घेऊ नका, काहीच ताप घेऊ नका म्हणलं ना. मी सांगतो ना काय विचारतात हे. एनसीईआरटी मध्ये काही नाही, हे डोक्याला ताप घेऊ नका. इथं फक्त काय केलंय की ह्या ग्रुपवाले ऑक्साईड असा बनवतात, ह्या ग्रुपवाले ऑक्साईड असे बनवतात, ह्या ग्रुपवाले हायड्रेट असं बनवतात, ऑक्साईड असं बनवतात. ते काय मेंडेलिव्हने केलेले एक्सपेरिमेंट आहेत, काय डोक्याला ताप घेऊ नका. मी सांगतो ना काय कामाचं आहे ते. मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल मध्ये ग्रुप्स म्हणजे व्हर्टिकल कॉलम, पिरियड्स म्हणजे हॉरिझॉन्टल रोज. मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल हे महत्वाचं आहे. ही रिवाइज द ऍटॉमिक मासेस. मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल मध्ये मेंडेलिव्हने जे काही पिरियडिक टेबल बनवला, त्याच्यामध्ये त्याला जे काही अचानक काही नवीन नवीन एलिमेंट सापडले किंवा जुने एलिमेंट होते, त्यांचे ऍटॉमिक मास त्यांनी रिवाइज केलं. म्हणजे अगोदर काय म्हणायचे, बेरिलियमचा ऍटॉमिक मास 14.9 आहे, परंतु नाही, मेंडेलिव्हने संशोधन करून
असं सांगितलं की नाही, बेरिलियमचा ॲटॉमिक मास 9.4 असायला पाहिजे, आणि नंतर मॉडर्न टेक्निकनं शोधल्यावर 9.4च आहे असं कळलं. सो काही एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस त्यांनी रिवाइज केले. ही केप्ट व्हॅकंट प्लेसेस फॉर सम अनडिस्कवर्ड एलिमेंट्स अँड प्रेडिक्टेड प्रॉपर्टीज ऑफ अनडिस्कवर्ड एलिमेंट. उदाहरणार्थ कुठे गेलं ते, इक्का बोरॉन, इक्का ॲल्युमिनियम, इक्का सिलिकॉन. इक्का बोरॉन, इक्का ॲल्युमिनियम, इक्का सिलिकॉन. कुठे गेलं हे इक्का बोरॉन, कुठं गेलं रे, हा हे बघा, हे इक्का बोरॉन म्हणजे काय, इक्काचा अर्थ एक सोडून, संस्कृत मधला वर्ड आहे. बोरॉनच्या खाली एक सोडून जो आहे तो, एक प्लेस सोडून. त्याच्यानंतर इक्का ॲल्युमिनियम म्हणजे ॲल्युमिनियमच्या खाली एक सोडून जो आहे तो, हा झाला इक्का ॲल्युमिनियम. त्याच्यानंतर हा इक्का सिलिकॉन म्हणजे सिलिकॉनच्या खाली एक जागा सोडून, म्हणजे एक रो सोडून, एक डब्बा सोडून जो आहे तो. इक्काचा अर्थ कळला का काय ते, एक सोडून. इक्काचा अर्थ कळला का रे, कळला का? तर मेंडेलिव्हने काय केलं, इथं एक एलिमेंट म्हणजे काय केलं, कॅल्शियमच्या नंतर त्यावेळेस डायरेक्टली टिटॅनियम माहित होता. मेंडेलिव्हच्या वेळेस कॅल्शियमच्या नंतर काय माहित होता, टिटॅनियम. तर मेंडेलिव्हने म्हटला की बाबा नाही, मग टिटॅनियमला मी इथं नाही ठेवणार म्हणला, कारण आता हे माहितीच नव्हता ना, मग टिटॅनियमला इथं ठेवायला पाहिजे. पण त्याला कळलं की ह्यांच्यासोबत टिटॅनियमच्या प्रॉपर्टीज मॅच होईनात, म्हणजे ह्याचा अर्थ टिटॅनियम पुढेच असायला पाहिजे, आणि ह्या दोघांच्या मध्ये एक एलिमेंट असायलाच पाहिजे जो की आणखीन डिस्कवर झाला नाही, आणि त्याचा ॲटॉमिक नंबर एवढा असायला पाहिजे, त्याच्या प्रॉपर्टीज पण ह्यांच्यासारख्याच असायला पाहिजेत, असं मेंडेलिव्हनं म्हटलं. आणि ते नंतर खरं ठरलं हो. तसंच ह्या एलिमेंट विषयी पण मेंडेलिव्हनं म्हटलं, तसंच इथल्या एलिमेंट विषयी देखील मेंडेलिव्हनं तेच म्हटलं. अननोन एलिमेंट शोधलेले, किती कमाल आहे, माहित नसलेले एलिमेंट प्रेडिक्ट केले सिलिकॉनच्या खाली एक जागा सोडून. हे 3 एलिमेंट बघा कोण कोण आहेत, इक्का बोरॉन, इक्का ॲल्युमिनियम, इक्का सिलिकॉन. त्यांचे ॲटॉमिक नंबर्स पण त्याने प्रेडिक्ट केले. आता नवीन पिरियोडिक टेबलमध्ये त्याला स्कॅन्डियम, गॅलियम, जर्मेनियम म्हणतात. आता कसं लक्षात ठेवायचं, हे अवघड जाते की. सिलिकॉन म्हणजे सिली म्हणजे मूर्ख, मूर्ख म्हणजे जर्मनी, असं सध्या म्हणूया. का, जर्मनीचा हिटलर होता, मूर्ख होता, आहे का नाही रे, लक्षात राहिलं का नाही, आता या आयुष्यभर विसरणार नाही. ॲल्युमिनियम, गॅलियम, ॲल्युमिनियम, गॅलियम, आली गेली, आली गेली, आली गेली. झालं का लक्षात? अरे लक्षात आलं का रे, आली आणि गेली पण, आली आणि गेली पण. बोरॉन आणि स्कॅन्डियम, आता ह्याला कसं लक्षात ठेवायचं, बोर स्कॅन्डियम, स्कूटी. स्कॅन्डियम म्हणजे स्कूटी, स्कूटी बोर व्हायला असं तर नाही होत, स्कूटीवर पळायला मजा येते. कसं लक्षात ठेवायचं याला, बघा आता ह्याच्यासाठी तुमचं तुम्ही शोधा. मी 2 तर सांगितले, सिली जर्मनी, मूर्ख जर्मनी, ॲली गेली, इक्का बोरॉन, बोर. स्कूटीवर बसलं की बोर होते का? बघा काहीतरी विचार करा. आता मी तुम्हाला आयडिया दिलो ना कसं करायचं असते, तुम्ही एखादी शोधायचं. नेमोनिक म्हणतात ह्याला, नेमोनिक, नेमोनिक. आली गेली, सिली जर्मनी, बोर स्कॅन्डियम, स्कूटी बोर. जाऊ दे, ते मला आता जमणं झालंय. हे बोर व्हायला असं काहीतरी, असं काहीतरी, असं काहीतरी विचार करा बाबा. ठीक आहे, हे काही गरज नाही आता तुम्हाला, याची गरज नाही. दिस इज नॉट, हे 10वीतला प्रश्न आहे, याची काही गरज नाही. किडिंग किडिंग. तुम्ही म्हणसाल सर 10वीच शिकवायलात का, पण तुम्हाला माहिती आहे ना की हे काय सांगितलं मी, 10वी मध्ये जेवढं सुरुवातीचं छान दिलंय तेवढं एनसीईआरटी छान दिलेलं नाही, उगं काहीतरी पळवलंय, म्हणून मी ऐसा कर रहा हूं. आता आपण कसं लक्षात ठेवायचं, इथं मी ट्रिक पण लिहितो. ट्रिक, ऐसे लिखेंगे ट्रिक, हम ऐसे लिखेंगे ट्रिक.
ट्रिक लिखेंगे इधर, बघा ओय सिली, हा पीडीएफ टाकतो, जर्मनी, आली गेली, ह्याच्यासाठी काय होते, बोर स्कूटी असं लक्षात ठेवायचं. बोर स्टेटमेंट, स्टेटमेंट ठीक आहे, पण ते स्कूटीच त्याच्यापेक्षा लक्षात राहील वाटतं मला. बोर स्कूटी. बोर कॅन्डी जमते बघा, बोर कॅन्डी पण जमत. कॅन्डी आणि स्कूटी मग काय फरक पडत नाही, स्कूटीच लक्षात ठेवा, दोन्ही जमते. आली गेली सिली जर्मनी, जर्मनी तुझं नीट दिसून झालं रे स्पेलिंग. बस बस आग, बस आग, बी कुठून आलं, बस मला नाही बळा कळलं जरा हे, बस गा, हा ॲल्युमिनियम गेरिंग, हो बसचं कळलं नाही, पण बस, हा बस, जरा कळलं नाही, हा ते काय लिहिलं असते जरा कळलं आलं. बोरॉन स्कॅन्डियम, बस आग, बोरॉन स्कॅन असे जमते. हा बोर स्कॅनिंग, अरे स्कॅन करताना तुम्हाला काही मजा येते का, स्कॅन करताना मजा येते का, बोर स्कॅन, स्कॅनिंग करताना बोर होते. बोर स्कूटी किंवा बोर स्कॅन. सिली जर्मनी हे मात्र एकदम खतरनाक, सिली जर्मनी. अरे बापरे, चला भरपूर झालं आज, बस झालं एवढं, खूप झालंय. डोबेरायनर बघितला, न्यूलँड बघितला, मेंडेलिव्ह बघितला. डोबेरायनर, न्यूलँड, मेंडेलिव्ह. डोबेरायनर 3 ग्रुप, न्यूलँड अष्टक 8 जण एकत्र, आणि मेंडेलिव्ह, मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ. आता मी काय करतो, ह्याचं तुम्हाला पीडीएफ बनवून सेंड करतो, तुम्ही आता मीटिंग लिव्ह करा. उद्या रिव्हिजन करतो हा.